विवेक पांडे फलंदाजी मार्क वरती येतोय. अकोटाब्यात चेंडू, त्या चेंडूवरती सुद्धा चांगला फटका आहे, एक्झिट केला गेला तर महेश याचं चांगलं क्षेत्ररक्षण. थोडंसं फंबल झाले होते परंतु अखेर क्षणी आपण पाहिलं त्या चेंडूला सीमारेषेपर्यंत सीमारेषे पार जाण्यासाठी चालला होता परंतु तो अडवला गेला. सुरेख चेंडू हलक्या रीतीने खेळून काढला, त्या चेंडूला डिक्लेअर झोन मध्ये पाठवला गेला आणि एक धाव गोळा केली गेली या चेंडूवरती. शेवटचा चेंडू असणार आहे या षटकातला आणि या षटकामध्ये चांगली नफीतुल्य गेंदबाजी करून अंकितने फक्त 3 धावा खर्च केल्या गेलेल्या आहेत. ड्राईव्ह केला आहे, चांगलं क्षेत्ररक्षण धमू या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण. एक काळ होता धमू यांचा, त्या काळामध्ये धमूने अंडरम बॉक्स क्रिकेट गाजवलेलं होतं. अंडरम बॉक्स क्रिकेटचा लेजेंड आपण पाहायला मिळाला तर धमू यांना पाहावं. पहिल्या षटकामध्ये आलेले आहेत 4 आणि अजूनही 3 षटक बाकी आहेत आणि 3 षटकामध्ये बाकी असताना आपण पाहतोय रत्नेश आणि विवेक पांडे दोन्ही फलंदाज खेळपट्टीवरती आहेत. टप्पा पडल्यानंतर लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जातो, वाईटचा इशारा दिला जातोय पंचांकडनं. चांगला चेंडू, क्या बात है, यहाँ पर बहुत अच्छी फील्डिंग का नजारा. एकच जब घेतली गेली त्या चेंडूवरती आपण पाहतोय या ठिकाणी अक्षय गोलंदाजी मार्क वरती येतो. फटका चांगला, चेंडू जातोय सीमारेषे पार, चौकार येतोय रत्नेशच्या बॅटीतून, 4 धावा. सुरेख चेंडू, टप्पा पडल्यानंतर थोडासा मध्ये आला चेंडू आणि त्या चेंडूला अखेरच्या क्षणी कट केला आणि डिक्लेअर झोन मध्ये पाठवला. एक धाव घेतली. चौकार आल्यानंतर थोडंसं सेन्सिबल क्रिकेट, म्हणजे चेंडू ज्या पद्धतीने येईल त्या पद्धतीने त्या चेंडूवरती खेळ आपल्याला रत्नेश यांच्याकडनं पाहायला मिळाला. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, वाईटचा इशारा पंचांकडनं, अबांतरने धावसंख्येमध्ये वाढ. आता मात्र थोडंसं सूर घावसताना आपण पाहतोय साई संघाच्या फलंदाजांना. धावा फलकावरती आहेत त्या 1 to 12, 12 धावा फलकावरती आहेत. हलक्या रीतीने खेळून काढल्याची चेंडूला दिशा दिली थडम्यांची. तेरावी धाव फलकावरती लगावली गेली त्या चेंडूवरती. अक्षय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क मध्ये, रत्नेश करता टाकणारा हा चेंडू असेल. क्या बात आहे, हलक्या रीतीने खेळून काढला त्या चेंडूला ऑन साइडला ढकलला डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव घेतली गेली त्या चेंडूवरती. शेवटचा चेंडू असेल. धावा 1-4, 14, 14 धावा फलकावरती. सरळ बॅटीने मारला फटका, धमू त्या ठिकाणी उभे आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू, 2 षटक संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एक गडीच्या मोबदल्यानंतर 14 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. साई सुद्धा फलंदाजी करत असताना पहिली इनिंग आपण पाहतोय या ठिकाणी 2 षटकांचा खेळ संपला गेलेला आहे. 14 धावा फलकावरती साई सुद्धा संघाच्या. अजूनही येणारे 2 षटक असतील. षटक येईल तोपर्यंत देऊया डीजेला संधी, ऐकूया सुमधुर संगीत आणि पुन्हा या मैदानामध्ये वाजव. फटका चांगला, थँक्यू डीजे.
फुलटॉस चेंडू आणि त्या चेंडूवरती हिट करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी थोडस होतं नुकसान साई श्रद्धा संघाला. रत्नेच्या रूपाने गडी बाद. यस डीजे. वाईटचा इशारा पंचांकडनं दिला जातोय. आता मात्र धाबा कोऱ्याने जमा होताना आपल्याला पाहायला मिळतात. गेलो या तंदून उन्हाचा कांदन झालं या बघून गेलो या तंदून उन्हाचा कांदन झालं या रंगात आलो या रंगात तुझ्यात गुंतून गेलो या माझ्या उरात गडबड कशी बसूया फडफड माझ्या उरात गडबड बसूया फडफड जीवात करू झालं या मला पंच थोडस थांबा थोडस. पहिला बॉल आउट ना. दुसऱ्या बॉलला एक रन झाला. ओके रोहित आला. रोहित येस थँक्यू पंच. दोन चेंडू झालेले 29 धावा फलकावरती आहेत. फुलटॉस चेंडू ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न आणि हिट 6 अँड विकेट गॉन. नवीन फलंदाज आकाश फलंदाजी मार्कवरती येतोय. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू. वाईटचा इशारा पंचांकडनं.
अवांतरने धावसंघामध्ये बाद, 30 धावा फलकावरती. ड्राईव्ह केला, क्या बात आहे, चांगलं फिल्डिंग महेश, सुपर एफर्ट. 4 चेंडू आतापर्यंत संपलेले आहेत, 31 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. 2 चेंडू शेवटचे बाकी आहेत. रोहित करता पडणारा चेंडू टप्पा पडल्यानंतर या ठिकाणी विकेट किपर सुद्धा या ठिकाणी बीट होतोय आणि चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. 32वी धाव फलकावरती येते. हलक्या हाताने खेळून काढला चेंडूला, एकच धाव घेतली गेली आहे चेंडूवरती. तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती 33 साई शब्द संघाच्या आणि 34 धावांचा टार्गेट या ठिकाणी निवाण 11 संघासाठी येऊन राहते. तर 34 धावांचा टार्गेट घेऊन उतरला संघ निवाणी संघ. सलामीवर 2 फलंदाज आपण पाहतोय. लेफ्ट हँड फलंदाज विक्की स्ट्राईक एंड वरती आणि आलोक. पहिलं षटक टाकण्यासाठी आकाश गोलंदाजी मार्क वरती. पहिलं चेंडू हलक्या हाताने खेळून काढला, 1 धाव काढली गेली चेंडूवरती आणि धावसंख्येला सुरुवात केली गेली विक्की यांच्या मार्फत. हा सुद्धा हलक्या रीतीने खेळून काढला. आता मात्र आलोक यांनी 2 चेंडू आणि 2 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. चांगला चेंडू आणि त्या चेंडूवरती निश्चितच दोन्ही फलंदाजांनी विचार केलेला आहे की मागच्या सामन्यामध्ये जी रणनीती ठेवली होती की जो खराब चेंडू त्या चेंडूवरती हिट करणार आणि बाकीच्या चेंडूवरती रन येणं गरजेचं आहे आणि धावसंख्या धावती ठेवणं गरजेचं आहे. आता मात्र या ठिकाणी विकेट किपर रोहित या ठिकाणी मिस करतोय त्या चेंडूला आणि बीट होतो त्या चेंडूवरती आणि चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये, ज्या ठिकाणी 1 धाव घोषांकित आहे. 4 चेंडू 4 धावा फलकावरती आहेत, ज्या ठिकाणी 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. ता मात्र टप्पा पडल्यानंतर उसरी घेते चेंडू आणि थेट यष्टीरक्षका हातामध्ये. आता मात्र रोहितने चुकी केलेली नाही, चेंडू अडवलेला आहे आणि निर्धाव चेंडू सांगता होते. लास्ट बॉल 4 धावा फलकावरती आहेत. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन साइडला या ठिकाणी रत्ने स्वतः येतो चेंडूवरती, फक्त मध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला चेंडूला आणि 1 धाव जाऊ दे, कुछ नुकसान नहीं होता इसके लिए. इस प्रकार की फील्डिंग दिखाई दी हुई. आता मात्र या ठिकाणी पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 5 धावा फलकावरती लगावल्या गेल्या, ज्या ठिकाणी 34 धावांचं टार्गेट समोर आहे आणि आता मात्र पाहिलं तर 18 चेंडू आणि 31 धावा, 30 धावांची गरज, 29 धावांची गरज, माफ करा 29 धावांची गरज 18 चेंडूंमध्ये. म्हणजे कमीत कमी जवळजवळ 10च्या सरासरीने खेळावं लागणार हा सामना. हबीब गोलंदाजी मार्कवरती,
हबीब या ठिकाणी पहिल्या सामन्यात उल्लेख केला होता, जे आमच्या संघामध्ये गोलंदाजामार्फत जे एक्स्ट्रा धावा आहेत, अवांतर धावा, त्यावरती कंट्रोल करणं गरजेचं आहे. तर नक्कीच ते कंट्रोल करणं गरजेचं आहे. तर निश्चितच साई सिद्ध संघाचं जे आव्हान आहे ते कायम राहील. अन्यथा त्या चुका जर घडल्या तर निश्चितच त्या सामना त्यांना गमवावा लागेल. 7 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, पुन्हा एकदा वाईटचा इशारा पंचांकडनं दिला जातोय. अवांतरने धावसंघामध्ये 12 धावा फलकावरती, 8 धावा फलकावरती लगावल्या जातात. अजूनही पाहायला गेलं तर 26 धावांची गरज आहे. ऑन साइडला टप्पा, वन बाउन्स मारला फटका. या ठिकाणी थेट सागरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडूचे सांगता होते. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, वाईटचा इशारा. अवांतरने अजून 1 धाव फलकावरती लगावते. 9 धाव फलकावरती आतापर्यंत लगावले गेले आहेत. ज्या ठिकाणी दुसऱ्या षटकात 2 चेंडू, आता मात्र बॅक टू बॅक दुसरा अवांतर चेंडू. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, वाईटचा इशारा पंचांकडनं. थोडंसं या ठिकाणी व्यत्यय, थोडंसं या ठिकाणी सल्ला मसलत केलं जाते साई सिद्ध संघामध्ये. कारण जे चेंडू टाकत आहेत ते चेंडू टाकण्यामध्ये थोडंसं अपयशी ठरतायत. अवांतरवरती अवांतर धावा या ठिकाणी दिल्या जात आहेत. आणि धावा आपण पाहिल्या, 2 चेंडू संपले दुसऱ्या षटकातले आणि धावा फलकावरती आहे 10-10, 10 धावा. हलक्यातीने कट केला आहे. आलोक यांच्या मार्फत डिक्लेअर मध्ये धाव ढकलली गेलेली आहे. तर 11 धावा, 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. दुसऱ्या षटकातल्या विकी खेळपट्टीमध्ये अजूनपर्यंत आहे. ज्या विकीच्या बॅटिंगमधून मोठे फटके आपल्याला मागच्या सामन्यामध्ये येताना पाहायला मिळाले होते. हलक्या रीतीने खेळून काढला चेंडू, सुरेख चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर वेगवान पद्धतीने आला होता आणि त्या चेंडूला हलक्या रीतीने खेळून काढला विकीने आणि स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला. 1 धावेने धावसंघामध्ये वाढ, 12 धावा फलकावरती. आलोकचा सुद्धा तोच प्रयत्न. तर मात्र थोडंसं या ठिकाणी चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, या ठिकाणी थोडंसं विश्रांती घेताना थोडंसं विचार विनिमय, सल्ला मसलत केल्यानंतर पुन्हा पुनरागमन केलं आणि ज्या कुठे अवांतर चेंडू पड होते त्यावरती रोख लगावला आणि अवांतर चेंडू रोख लगावल्यानंतर आता मात्र थोडंसं या ठिकाणी फंबल होतं. थोडंसं या ठिकाणी खराब प्रदर्शन. पुन्हा एकदा वाईटचा इशारा केला जातोय पंचांकडनं. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, वाईटचा इशारा. अजून 1 अवांतर धाव. लास्ट बॉल आणि या षटकामध्ये तब्बल 6 अवांतर धावा आलेल्या आहेत. 15 धावा फलकावरती आहेत. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, पुन्हा एकदा वाईटचा इशारा. 7वा वाईड या ठिकाणी, 7वी अवांतर धाव या ठिकाणी. अजूनही लास्ट बॉल आहे. पुन्हा एकदा थोडासा कानमंत्र या ठिकाणी केदार देसाई, रत्नेश सिंग या ठिकाणी, कारण गोलंदाज थोडस या ठिकाणी खराब प्रदर्शन करतोय. हलक्या हाताने खेळून काढला चेंडू आणि डिक्लेअर मध्ये ढकलला गेला चेंडूला आणि आपण पाहतोय षटक या ठिकाणी दुसरं संपलं गेलेलं आहे. जे म्हणजे त्या चेंडूमध्ये ज्या षटकामध्ये बोनसच्या स्वरूपात रन येत होते ते षटक आता मात्र अखेरकार संपलं गेलेलं आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत आणि आता मात्र 12 चेंडू मध्ये 17 धावांची गरज आहे. म्हणजे अर्धा पल्ला गाठलेला आहे आणि अर्धा पल्ला अजून गाठायचा आहे निळवंड संघाला जर या सामन्यामध्ये निश्चितच विजय प्रस्थापित करायचा असेल तर. सागर येते गोलंदाजी मार्गवरती. सागर येतोय गोलंदाजी मार्गवरती. ज्या ठिकाणी आपण पाहतोय 12 चेंडू मध्ये 17 धावांची गरज आहे. अजूनही आपण पाहायला गेलं तर सलामीर फलंदाज या ठिकाणी खेळपट्टीवर अजूनपर्यंत आहेत आणि वाईटचा इशारा पंचांकडून झालेला आहे. अवांतरने धावसंघामध्ये 18वी धाव लगावली गेली. हलक्या रीतीने खेळून काढला चेंडूला
निश्चित ज्या पद्धतीने आपण पाहतोय फलंदाजांनी मनामध्ये विचारच करून दिला. ज्या पद्धतीने आपण पाहतोय अवांतर एक्स्ट्रा धावा येत आहेत तर आपण जोखीम का उचलावं. त्या चेंडूंचा निश्चितच वाट बघतात की कधी खराब चेंडू पडतो आणि त्यावरती धावा येतील. वाईटचा इशारा पुन्हा एकदा. 20 धावा फलकावरती. अकरा चेंडू अजून बाकी आहेत. 11 चेंडू मध्ये 14 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा वाईटचा इशारा. जी कामगिरी या ठिकाणी आपण पाहिलं, जी चुकी हबीबने केली होती त्या चुकीचं या ठिकाणी कंटिन्यू करत असताना आपण सागरला सुद्धा पाहतोय. ज्या ज्या पद्धतीने फासला कमी होते त्या पद्धतीनेच आपण पाहतोय साई शब्दाच्या गोलंदाजावरती दबाव येतोय आणि तो दबाव शेवटपर्यंत राहिला तर निश्चितच साई शब्दा संघ हा सामना गमावू शकतो. चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, 1 धाव. तर 22 धावा फलकावरती लगावल्या गेल्या आहेत. 10 चेंडू मध्ये 12 धावांची अजूनही गरज असणार आहे. क्या बात आहे. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, चांगला चेंडू. ज्या पद्धतीने चेंडू अखेर आपण पाहिलं तर डेली प्लेड आहे. येस, टप्पा पडल्यानंतर निश्चितच वाटलं होतं लेफ्ट हँड फलंदाजला की स्क्वेअर मारा असेल, परंतु अखेर क्षणी तो चेंडू फिरला आणि फलंदाजाच्या या ठिकाणी शरीराचा वेध घेतला. त्याच्यानंतर बॅटीला लागला होता. त्या कारणे पंचांनी हा रन नाही असं म्हणून घोषित केलेला आहे. आता मात्र ती रन नव्हती, परंतु आता मात्र अवांतरची रन आहे. अवांतर स्वरूपात धाव येताना तेवीस धावा फलकावरती लगावल्या जातात. जसे जसे अवांतर येतात तसे तसे या ठिकाणी निवाण इलेव्हन संघाच्या डगआउट मध्ये या ठिकाणी खुशीचं वातावरण येते. राजन संघाचे मालक या ठिकाणी मृदुलजी मेहर यांचं आगमन या ठिकाणी. मृदुलजी, आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. लास्ट बॉल आहे, ड्राइव्ह केला आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी आणि रनआउटच्या रूपाने गडी बाद. यस, थँक्यू सो मच. आपण पाहतोय चुरशीचा सामना या ठिकाणी पूर्णपणे दबावामध्ये या ठिकाणी साई श्रद्धा संघ आहे आणि आता मात्र ज्यावेळी विकेट गमावल्यानंतर निवाण इलेव्हन संघ थोडासा दबावामध्ये असेल, कारण शेवटचं षटक आहे, विकी गेलेला आहे आणि 6 चेंडू मध्ये आता मात्र 9 धावांची गरज असणार आहे. गोलंदाजी मार्गवरती रोहित या ठिकाणी गोलंदाजी मार्गवरती येतोय या धावा डिफेंड करण्यासाठी, परंतु चेसिंग साठी स्ट्राइक एंड वरती फलंदाज महेश आपल्याला पाहायला मिळतोय. आलोक आणि महेश ही जोडी मैदानामध्ये आहे. रोहित गोलंदाज, बॅटीची कडा लागलेली होती परंतु यष्टीची सुद्धा कडा लागलेली आहे आणि त्रिफळाचीच्या रूपाने महेश यांना परतावा लागणार. गडी बाद. थँक्यू सो मच. आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये निश्चितच धाबा येत होत्या, दुसऱ्या षटकामध्ये थोड्याशा धाबा या ठिकाणी
दबावामध्ये दिल्या जात होत्या. तिसऱ्या षटकामध्ये तेच चिन्ह होतं. परंतु आता मात्र रोहितने पहिल्या चेंडूवरती गडी या ठिकाणी गारद करून थोडंसं निवाणी लेव्हन संघाचे चिंतेचं वातावरण करून टाकलेलं आहे. क्लिक केलेला आहे ऑन साइडला डिक्लेअर मध्ये चेंडू ढकलला गेलेला आहे. आता मात्र 4 चेंडू 8 धावांची गरज आहे. आलोक स्ट्राईक येण्यावरती आहे जो सलामीवीरच्या रूपाने आला होता. आतापर्यंत चांगली फलंदाजी केलेली आहे. एकेरी धावसंख्येवरती भर देत आलेला आहे. आता मात्र एखादा मोठा फटका मारणं गरजेचं असेल तर आलोकची नजर बसलेली आहे. तर नजर बसलेल्या तर 4 चेंडू 8 धावा करायचे आहेत निवडलेल्या संघाला आणि 4 चेंडूमध्ये 8 डिफेंड करायचे आहेत साई श्रद्धा संघाला. या दोघांच्या प्रयत्नामध्ये कोण बाजी मारेल या ठिकाणी आत्ता सांगू शकत नाहीत आपण. तर हे 4 चेंडूच दर्शवतील. बॅटीची कडा आणि गडी बाद. साईंकडे थँक्यू सो मच. आता मात्र लेफ्ट हँड फलंदाज या ठिकाणी विशाल सिंग येताना आपल्याला पाहायला मिळतो. ज्या ठिकाणी धावांची गरज आहे 3 चेंडू मध्ये 8 धावा. सरळ बॅटीने मारला फटका. निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी राजचं. तर मला 2 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. सामना झुकत चालला होता दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये. परंतु चौथ्या षटकामध्ये आपण काय घडलं तर रोहितने चांगली गोलंदाजी केली आणि आपल्या संघाला जिंकण्यासाठी हा सामना खेचून आणला. लास्ट बॉल आहे. 6 धावांची दरकार आहे. तर निश्चितच जवळजवळ निवाणी लेव्हन संघ या ठिकाणी निवाणी लेव्हन संघाच्या या ठिकाणी आशा थोड्या संपुष्टात येण्याच्या मार्गावर. परंतु आता मात्र थोडस टप्पा पडल्यानंतर लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जातो. वाईडचा इशारा. 1 चेंडू 5 धावांची गरज. षटकार मारून गडी बाद. चला लगेच टॉस. साई श्रद्धा संघ आणि गुरुदत्त मनवेलपाडा संघ. वैभव दादा नवार तुमच्या हस्ते हा टॉस केला जाईल आणि